सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 6. या आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्या. ही कथा माझी सोलिकित आहे, तर कृपया कॉपी करू नका. सदा येतो आम्ही, लवकरच तुला कळवतो. लग्नाचं काय ते? वसंतराव सदाशिव समोर हात जोडत म्हणाले. अभि आधीच गाडीत बसला होता. त्याला तिथे फार उकडत होतं. आता एसी मध्ये राहणाऱ्या माणसाला गावचं वातावरण कसं सूट होईल? त्याला तर मशीनची हवाच आवडेल. साधना आणि राजीवजी यांनी सुद्धा राघोजी आणि सुलोचना यांची भेट घेतली. सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन ते सगळे निघून गेले. इकडे वेदांतिका आपल्या बेडवर बसली होती. चेहरा जरी वरून शांत असला तरी आतून मात्र अभिचे बोलणे आठवून ती विचारात हरवली होती. तर शालूचं मात्र अभिपुराण चालू होतं. यार, काय हँडसम आहे तुझा होणारा नवरा. असं वाटतं की कुठल्या तरी हिंदी सिनेमातला हिरोच आहे. वेदू, अगं सगळी मुंबईची मुलं अशीच असतात का ग? शालू बोलली. अगं बोल ना, कधीची मी एकटीच बडबड करत आहे. तू आहेस तरी कुठे? शालू वेदांतिकाच्या खांद्याला धरून हलवत म्हणाली. काही बोललीस का ग? वेदांतिका समोर शालूला बघून भानावरीत बोलली. हे बघा, मी हिच्या समोर पूर्ण रामायण वाचली आणि आता ही बोलते की राम कोण? शालू कमरेवर हात ठेवत. आता सांगतेस का? वेदांतिका शालूवर नजर रोखत. हो ग माझी आई, सांगते. त्याशिवाय मला जेवण पचणार नाही. अभिजिजू किती हँडसम आहेत ना. मला तर वाटते मुंबईचे सगळे मुलं इतकीच हँडसम असतात. ए वेदू, तू विचार ना अभिजिजूला. प्लीज प्लीज प्लीज. शालू वेदांतिकाचा हात आपल्या हातात घेत बोलली. शालू, काय चाललंय तुझं? आणि आधी त्या मुंबईवाल्याला जिजू बोलणं बंद कर. आणि आणखी एक, सगळे मुंबईची मुलं हँडसम जरी असली ना, तरी त्यांचे विचार मात्र खूप खूप बुरसटलेले आहेत. वेदांतिका थोडी चिडतच बोलली. अभिचं गावंढर बोलणे तिच्या मनाला खूप लागले होते. बघितलं दादा, मी बोललो ना तुला. गुडियाला मुलगा अजिबात आवडला नाही. नाहीतर शालूवरती इतकी चिडलीच नसती. राहुल अमितला म्हणाला. आता ते दोघं वेदांतिकाच्या खोलीबाहेरच होते. खरं तर ते याविषयी वेदांतिकासोबत बोलायलाच आले होते. पण समोर शालू आणि वेदांतिकाचे बोलणे ऐकून तिथेच बाहेर थांबले. मुलगी खूप छान आहे ना. जितकी दिसायला सुंदर आहे, तितकीच वागायला सुद्धा सभ्य आहे. मला आपल्या अभिसाठी बाबांची निवड आवडली आहे. साधना राजीवजी यांना बघून म्हणाली. हो, बरोबर आहे तुझं साधना. गोड आहे मुलगी. अरे, तुम्हा दोघांना आवडली ते ठीक झालं, पण ज्याच्यासाठी पसंत करायला गेलो होतो त्याला सुद्धा तर पसंत पडायला हवी ना. वसंतराव बोलले. तसे साधना आणि राजीव त्यांना बघू लागले. इकडे गाडीत अभिला अजूनही वेदांतिकाचा तो गोड चेहरा डोळ्यात दिसत होता. लाजेने झुकलेल्या तिच्या त्या लांब पापण्या आठवून त्याचे ओठ स्वतःच रुंदावत होते. ओ शिट मॅन, हे मला काय होतंय? ती गावंढर मुलगी मला का सारखी दिसत आहे? नो अभि, तू असं तिच्या वाहू शकत नाही. वेडीच आवड घाल, नाहीतर आजोबा जिंकतील आणि तू हरलास असं होईल. आणि मग तुला संपूर्ण लाईफ आजोबांचे ते गोड टोमणे ऐकावे लागतील. नाही मॅन, तुला काहीतरी करावं लागेल.
अभि स्वतःच एकटा तोंडात बडबडत होता. वेदू, आता सांगशील का तू इतकी का चिडली ते? आणि प्लीज आता हे नको बोलूस. काही नाही, असंच. शालू वेदांतिकाच्या बाजूला बसत बोलली. तशी वेदांतिका शालूला बघू लागली. तू मला किती छान ओळखतेस शालू. वेदांतिका शालूचा हात आपल्या हातात घेऊन बोलली. आता ते सगळं सोड आणि पटापट बोल, शालू बोलली. तशी वेदांतिका आणखी सिरियस झाली आणि थोडे सिरियस भाव तिच्यात उतरले. शालू, तुला हे म्हणजे हे स्थळ योग्य वाटते का ग? म्हणजे बघ ना, ते इतके मोठे बिझनेसमॅन, मुंबई सारख्या शहरात राहणारे, आणि मी गावात वाढलेली एक गावंढर. गावंढर बोलताना सुद्धा तिचा गळा भरून आला होता. म्हणजे तू समजत आहेस ना मला काय बोलायचं ते? वेदांतिका शालूच्या डोळ्यात बघत बोलली. तर शालू सुद्धा तिच्या डोळ्यात बघून तिचे भाव वाचण्याचे प्रयत्न करत होती. आणि तुला असं का वाटते, कळेल का मला? शालू वेदांतिकावर नजर बारीक करून बघत. काही नाही, ते असं सहजच मनात विचार आला. वेदांतिका नजर चोरत बोलली. तशी शालू आणखी तिला संशयाने बघू लागली. तू अशी का बघत आहेस? मी सहज विचारलं, खरंच. वेदांतिका पापण्या झुकवत बोलली. पण शालू काही बोलणारच की. गुडिया, सुलोचना यांचा आवाज आला. हो आई, आले. चल आता, बोलून वेदांतिका शालू सोबत खाली निघून गेली. मुंबई. थोड्याच वेळात ते सगळे आपल्या घरी परतले. अभिला काही काम होतं म्हणून तो सरळ ऑफिसला निघून गेला होता. साधना आणि राजीव आपल्या खोलीत गेले. तर वसंतराव सुद्धा आराम करायचं बोलून आपल्या खोलीत निघून गेले. अजूनही त्यांची जबाबदारी संपली नव्हती. अभिच्या डोक्यावर अक्षदा पडल्याशिवाय ती संपणारही नव्हती. साधना, तू बोलून बघ अभिशी. मुलगी खरंच खूप गोड आहे. राजीवजी बेडवर आडवे परत बोलले. तर साधना आता ड्रेसिंग समोर आपले दागिने काढत होती. अहो, पण तो ऐकेल का माझं? तुम्हाला तर माहीतच आहे ना, त्याला तर आपलंच करायचे असते. साधना बांगड्या काढत बोलली. अहो, बोला ना काहीतरी. बोलून साधनाने मागे पाहिलं तर राजीवजी आता घोरत होते. मला वाघाच्या गुहेत जायचं बोलून स्वतः झोपले सुद्धा. यांना कशी इतक्या लवकर झोप लागते? मला तर अजून समजले नाही. बोलून साधना यांनी सुद्धा चेंज केले आणि त्या सुद्धा बेडवर झोपल्या. रात्री कधीतरी अभि घरी आला. तो फार थकलेला होता. एकतर मुंबई ते कोल्हापूर आणि नंतर कोल्हापूर ते मुंबई इतका प्रवास करून त्याची पाठ अकडली होती. आणि मग ऑफिसचं ते अर्जंट काम आल्याने त्याला ऑफिसला सुद्धा जावं लागलं. त्याचं शरीर खूपच थकलं होतं. तो तसाच आपल्या खोलीत गेला आणि तसाच बेडवर हातपाय पसरून पडला. इकडे कोल्हापूरमध्ये वेदांतिका मात्र अजूनही जागी होती. रात्रीच्या चंद्राला आपल्या खोलीतून बघत होती. गुडिया, झोप नाही येत आहे का? अमित तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलला. तसं वेदांतिकाने मानवर करून पाहिलं तर अमित आणि राहुल तिच्या जवळ उभे होते. त्यांना आपली काळजी करताना बघून तिने हलकं स्मित केले. काय झालं बच्चा, मनात कुठली गोष्ट आहे का? राहुल तिच्या समोर बसत हातात हात घेऊन बोलला.
तशी वेदांतिका एकदा राहुलला तर एक वेळ अमितला बघू लागली. बच्चा, तुला जास्त विचार करण्याची गरज नाही. तुझ्या मनात जे असेल ते तू आपल्या दादांना सांगू शकतेस. आम्ही तुला कुठल्याही गोष्टीवरून जज करणार नाही. अमित सुद्धा तिच्या बाजूला बसत प्रेमाने म्हणाला. तशी वेदांतिकाने त्याच्या खांद्यावर आपली मान टाकली आणि तिची पकड राहुलच्या हातावर घट्ट झाली. तसे ते दोघे भाऊ एकमेकांना बघत होते. दोघांच्याही डोळ्यात प्रश्न आणि तिच्याविषयीची चिंता स्पष्ट दिसत होती. अमित हळूहळू तिच्या केसात आपली बोटं फिरवत होता. थोड्या वेळात वेदांतिकाला त्याच्या मायेच्या उभेत शांत झोप लागली. दादा, अरे झोपली बच्चा, राहुल हळूच अमितला बोलला. तसं अमितने हळूवार तिला आपल्या हातावर उचलून घेतली आणि अलगद बेडवर झोपविले. तिच्यावर व्यवस्थित पांघरून घालून दोघही भावांनी तिच्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवला आणि खोलीचे लाईट्स बंद करून ते दोघे तिच्या खोलीबाहेर पडले. मॉम, मला लवकर नाश्ता दे, अभि घाईतच डायनिंग टेबल जवळ येत बोलला. आता तो खूप घाईत दिसत होता, म्हणून तर तिथेच बसून आपली वॉच घालत होता. हे घे, साधना त्याच्या समोर नाश्त्याची प्लेट ठेवत बोलली. तसा अभि घाईतच पोहा खाऊ लागला. त्याला तितक्या घाईत खाताना बघून साधना त्याला बघतच राहिली. तितक्यात अभिला जोराचा ठसका बसला आणि तो जोरजोरात खोकू लागला. अभि, हळू बेटा, साधना त्याच्या पाठीवर हात फिरवत बोलली. आई, आता हळू खायला वेळ नाही. शांत झाल्यावर अभि बोलला आणि पुन्हा घाईत खाऊ लागला. का वेळ नाही? वसंतराव आपल्या खुर्चीत बसत बोलले. राजीवजी सुद्धा येऊन आपल्या खुर्चीत बसले आणि अभिला बघू लागले. गुड मॉर्निंग आजोबा. गुड मॉर्निंग डॅड. आता सांग, कशाची इतकी घाई? राजीवजी अभिला बघत. ते डॅड, तुम्हाला तर माहीतच आहे, मी मिस्टर जॉन सोबत एक प्रोजेक्ट मिळावा म्हणून किती प्रयत्न करत होतो. राजीवजी आपली मान खालीवर करत. तर काल त्यांचा स्वतः मेल आला. ते माझ्यासोबत डील करायला तयार आहेत. कालच त्यांचा मेल आलेला. अभि स्माईल करत बोलला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. वा, खूप छान. पण हे सगळं वेदांतिकाच्या पायगुणाचा परिणाम आहे. कालच आपण तिला बघायला गेलो आणि बघ, कालच तुला त्यांचा कॉल आला. वसंतराव हसत बोलले. तसं वेदांतिकाचं नाव ऐकून अभिचा चेहरा पडला. तसं काही नाही आजोबा, हे माझ्या मेहनतीचा परिणाम आहे. त्यात तिचा पाय कसा मधात आला? अभि थोडा चिडतच बोलला. सगळी मेहनत मी करायची, पण क्रेडिट मात्र तिच्या पायांना मिळते. अभि तोंडातच फुटफुटला. तर साधना मात्र वेदांतिकाचं नाव ऐकून तिच्यातच हरवली होती. ओके, बाय मॉम, अभि उठत म्हणाला. तसं साधना यांनी त्याला स्मित केलं. डॅड, तुम्ही येताय ना? अभि राजीवजी यांना बघत म्हणाला. अभि, तू हो पुढे, मला थोडा वेळ लागेल, राजीवजी म्हणाले. तसा अभि निघून गेला. याला जरी मान्य नसलं तरी आम्हाला तर हा वेदांतिकाचा पायगुणच वाटतो आहे. म्हणजे बघा ना, फक्त तिला बघण्याने याला ही आनंदाची बातमी मिळाली, तर तिच्याशी लग्न केल्याने याच्या आयुष्याची भरभराट होईल. नेहमी असाच आनंद येईल याच्या आयुष्यात, वसंतराव बोलले. तशा साधना आणि राजीवजी यांनी माना हलवत होकार दर्शविला. कोल्हापूर.
दादा, अरे मी सांगतोय ना तुला, गुडियाला तो मुंबईकर आवडला नाही. रात्री सुद्धा ती किती टेन्स होती, तू पाहिलंस ना. राहुल अमितला बोलला. अरे मग तसं आहे तर गुडिया काही बोलली का नाही? आपण तिला आधीच बोललो होतो. अरे दादा, तू ओळखत नाही का आपल्या गुडियाला? अरे ती आपल्या आई बाबा आणि हिटलरच्या मनाविरुद्ध कधी वागेल का, म्हणून गप्प आहे ती. पण मी नाही हा गप्प राहणार. आत्ता जाऊन सांगतो हिटलरला, बोलून राहुल तडक जायला निघाला. तसा अमितने त्याला हाताला धरून अडवला. राहुल, घाई करू नकोस. काय माहिती गुडिया दुसऱ्याच गोष्टीचं टेन्शन असेल तर. आधी आपण गुडियासोबत बोलू, मग पुढे काय करायचं ते ठरवू, अमित बोलला. राहुलला सुद्धा तेच योग्य वाटलं आणि तो तिथेच थांबला. एपी ग्रुप ऑफ कंपनी. इकडे अभिच्या केबिनमध्ये सगळे डिपार्टमेंटचे हेड आपली मान खाली घालून होते, कारण समोर त्यांचा बॉस त्यांची परेड घेत होता. मिस सोनाली, ही काय गडबड आहे? अभि आपल्या हातातली फाईल सोनाली समोर फेकत रागात बोलला. तसं त्याचा आवाज ऐकून सोनाली सोबत बाकीचे सुद्धा थोडे घाबरून 2 पाऊल मागे सरकले. मिस सोनाली, मी काय विचारतोय? ही चूक कशी झाली? अभि पुन्हा जोरात ओरडला. तसे सोनाली घाबरून कंपन करू लागली. सॉरी सर. सोनाली मान खाली घालून. मिस सोनाली, तुम्ही माझ्या सेक्रेटरी आहात. तुमच्याकडून अशी चूक झालीच कशी? अभि नजर रोखत. ते तर बरं की मी वेळेत बघितलं, नाहीतर किती मोठी प्रॉब्लेम झाली असती. कळतंय का तुला? सॉरी सर, पुन्हा अशी चूक नाही होणार. सोनाली कशी तरी अडखळत बोलली. आता त्या रागात लाल झालेल्या ज्वालामुखी समोर तिला उभं राहायला सुद्धा भीती वाटत होती. तर ती बघणार कुठून? नाव यू ऑल गो, अभि बोलला. तसेच सगळे खाली मान घालून निघून गेले. तर अभि तसा चेअरवर बसला. त्याने कॉल बेल वाजवली. येस सर, पिऊन आत येत बोलला. राकेश, 1 कप कॉफी प्लीज, अभिने ऑर्डर सांगितली. तसा राकेश निघून गेला. ही डील माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होती. ते तर बरं झालं मी एकदा चेक केली सगळी फाईल, नाहीतर त्या मूर्ख सोनालीमुळे आज काय होऊन बसलं असतं. डील हातची गेली असती, अभि मनात बोलला. तितक्यात राकेश येऊन त्याच्या समोर कॉफी मग ठेवून गेला. इथे इतकी मेहनत घ्यावी लागते. प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष टाकायचं असते, तेव्हा कुठे डील फायनल होते. आणि आजोबा बोलतात त्या मुलीच्या पायगुणामुळे डील मिळाली आहे. अभि कॉफीचा घूट घेत बोलला. कोल्हापूर. आई, समजलं ना तुला? आता गुडिया आली तर काय बोलायचं आहे? राहुल सुलोचना यांच्या हात आपल्या हातात घेत बोलला. अरे हो हो, समजलं. बोलते मी तिच्याशी. नक्की आठवणीने बोल, नाहीतर किचनच्या कामात विसरशील, अमित बोलला. अरे हो हो, मी ठेवील लक्षात. पण काय रे, तुम्हाला काही कामधंदे नाहीत का, जे इथे वाड्यात गिरट्या घालत आहात? जा, आपली काम करा, सुलोचना ओरडल्या. तसे ते दोघे तिथून निघून गेले. काय करणार, वेड्या भावांची वेडी माया. आपल्या गुडियाचा पडलेला चेहरा त्यांना बघवत नव्हता. तिच्या ओठांवर स्माईल आणण्यासाठी दोघांचे हे प्रयत्न चालले होते. जाताना पुन्हा एकदा राहुलने मागे बघून सुलोचना यांना अंगठा दाखविला. तसे सुलोचना यांनी मान गोल गोल फिरवली. येईल का भावांच्या प्रयत्नांना यश? बोलेल का वेदांतिका मनातलं? मिटेल का राहुल आणि अमितची चिंता?
बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून समोरचे भाग वाचण्यासाठी चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.